हाय एव्हरीवन, मी बोलते अनिता. तर मी आज रेडी होणार आहे त्याचा एक व्हिडिओ आता बनवणार आहे. तर हे एक वेगळा व्हिडिओ मी बनवायचा प्रयत्न केला आहे. तर चला आपण बघू. तर आता मी काय करते, फर्स्ट मॉइश्चरायझर लावून घेतलं आहे. फेस वॉश करून आली आहे, मॉइश्चरायझर लावून घेते, मानेला पण लावून घेते आणि मस्त पूर्ण ड्राय होऊस पण हे करणार. प्रत्येक टायमाला मी मानेला पण मॉइश्चरायझर लावते कंपल्सरी. मी तुम्हाला एक सांगणार आहे. समजा तुम्ही बोर होत असेल आणि तुम्हाला करमत नसेल, तर तुम्ही काय करा, मस्तपैकी असं रेडी व्हायचं, फोटो क्लिक करायचं, मग तुम्हाला खूप छान वाटते. असं दिवसभरात 2 वेळा तर तुम्ही रेडी व्हायला पाहिजे. घरी असू दे किंवा बाहेर असू दे, घरी असला तरी तुम्हाला रेडी व्हायचंच आहे. म्हणजे तुम्हाला बोर न होणार, फ्रेश वाटेल आणि कामं पण तुम्ही चांगल्या प्रकारे फ्रेश मूडने करू शकता. तर आता मी मॉइश्चरायझर लावलं आहे. मॉइश्चरायझर बोलते, सनस्क्रीन. मी बाहेर असू दे किंवा घरी असू दे, मी सनस्क्रीन हे कंपल्सरी लावते. मी हे बघा, सनस्क्रीन लावून घेतलं. आता हे फाउंडेशन लावते. हे बघा, नुसतं टॅप करणार, जास्त असं हे नाही करा, थोडंच लावून घेणार. पूर्ण ह्याला फेसला लावून घेणार आहे. सिंपल मेकअप आहे आणि अशा प्रकारे तुम्ही रेडी होऊ शकता घरी असताना. मला तर असं म्हणजे प्रत्येक टायमाला तुम्ही असं रेडी व्हा दिवसभरात 2 वेळा, आणि त्यामुळे तुम्ही किती व्यवस्थित राहशील घरामध्ये, तर तुम्हाला फ्रेश पण वाटेल आणि काम करण्याला प्रोत्साहन पण येईल आणि एनर्जी लेवल वाढेल तुमची. त्याच कपड्यामध्ये आपण असो, घरच्या कपड्यामध्ये, तर तुम्हाला फ्रेश वाटणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही कपडे चेंज करत जा. जे काम करत असेल घरातले तर वेगळे घाला, आणि काम झाल्यानंतर वेगळे कपडे घाला, आणि अशा प्रकारे तुम्ही रेडी व्हा. तर आता मी लिपस्टिक लावून घेते. प्रत्येक लेडीजसाठी हा व्हिडिओ मी सांगते, म्हणजे की मी असं करते. मी सकाळी कामं होईपर्यंत वेगळे कपडे असतात आणि त्याच्यानंतर मी वेगळे कपडे घालते. म्हणजे स्वच्छ पण वाटतात आणि फ्रेश आपण राहू. तर घरी बसून वर्क फ्रॉम होम आहे माझा, तर वर्क फ्रॉम होम करायला पण आपल्याला प्रोत्साहन येतो आणि खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतो. तर मी लिपस्टिक लावली, काजळ लावली. ह्याचा बंद व्हिडिओ नाही केला, डायरेक्टली काजळ लावलं मी, टिकली लावली आणि कानातले घातले. हा माझा ड्रेस रेड आणि ऑरेंज आहे, त्याच्यामुळे मी कानातले ग्रीन घातलेत. सेम घातलं असतं तर एवढं हे दिसलं नसतं, त्यामुळे मग मी ग्रीनवाले कानातले घेतले. ग्रीन कलर उठून दिसेल त्याच्यावरती, सगळं मॅचिंग बरोबर नाही दिसत. बघा, मी दाखवते तुम्ही. माझं काजळ खाली जरा पसरलेलं, म्हणजे मी आयलाइनर लावलेलं ना, ते खाली माझ्या मस्तपैकी आता रेडी झालं. टिकलेलं आहे, काजळ लावले, लिपस्टिक लावले. आता मी काय करते, वॉच. मी घरी असते तेव्हा पण मी वॉचच घालते, एकात वॉच किंवा एकात असं मस्तपैकी असं रेडी हो जा. मला तर प्रत्येक लेडीला सांगायचं की दिवसभरात 2 वेळा तुम्ही असं छानपैकी रेडी व्हायला पाहिजे. मस्त आता रेडी झाली मी घरीच आहे. मी कुठे बाहेर चालली आहे म्हणून व्हिडिओ बनवला असं नाही, तर मी रेडी होते घरीच. म्हणजे फ्रेश वाटायला पाहिजे, मूड चांगला राहिला तर चांगल्या प्रकारे घरातले कामं किंवा ऑफिसचं काम तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. हे बघा, मस्तपैकी सिंपल अशी रेडी झाली आहे मी, आणि सिंदूर लावते मी. या प्रकारे तुम्ही रेडी हो जा दिवसभरात, खूप छान वाटेल आणि सिंपल आहे.
हे बघा असं मस्तपैकी रेडी झाले आणि मला पण छान वाटतं, फ्रेश वाटतं, एनर्जी वाढते आणि त्यानुसार आता मी ओढणी वेअर करते. आपल्याला ती दिसायला पण किती छान वाटतं आणि फ्रेश पण वाटतं. आणि तुम्ही फ्रेश असला तर खूप चांगल्या प्रकारे कामं करू शकता, ऑफिसची असू दे किंवा घराची असू दे. कोणी वर्क फ्रॉम होम पण करतं, मी वर्क फ्रॉम होम करते, तर माझं घरातली कामं पण होतात आणि वर्क फ्रॉम होम पण होतं. तर ह्या सगळ्या असं मस्तपैकी रेडी झाल्यानंतर आपल्याला ऑफिसचं काम करायला एनर्जी येते आणि खूप प्रकारे जास्त वेळ आपण बसून चांगल्या प्रकारे काम करू शकतो. फ्रेश झालं बघा, मस्तपैकी अशी रेडी झाली आहे मी. ह्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. आता मी ह्याच्यात ॲड करणार आहे, म्हणजे ग्रो करायचा व्हिडिओ बनवला आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही टिप्स सांगितलं एवढंच. अशा प्रकारे मी रेडी झाली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर इन्फॉर्मेशन म्हणजे थोडं तरी इन्फॉर्मेशन तुम्हाला चांगली वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. अशा प्रकारे मी मस्तपैकी रेडी झाली. हा माझा ड्रेस आहे, साडीचा ड्रेस शिवलेला आहे. साडी प्रत्येक मला आपण नेसू शकत नाही आणि दिवसभर बसायचं असेल तर, म्हणून बाय बोलते. बाय, नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकर भेटू.